गोकुळच्या चाचणी लेखापरीक्षणावरून सत्तेचा दुरुपयोग केल्याचा आरोप करणाऱ्यांनी ते सत्तेत असताना गोकुळची अनेक वेळा चौकशी लावली। तसंच संचालकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी कशा पडल्या याचा खुलासा करावा असा पलटवार गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलाय। गोकुळच्या दूध विक्री दरात 12 रुपयांनी वाढ झाली, पण दूध उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 8 रुपये वाढवून मिळालेत। या दर फरकातील 4 रुपये प्रमाणे प्रतिदिन 32 लाख रुपये तर 80 दिवसांचे 25 कोटी 60 लाख रुपये कुठे गेले याचा खुलासाही सत्ताधाऱ्यांनी करावा। सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून गोकुळचा वापर राजकारणासाठी होत आहे, त्यामुळे दूध उत्पादकांचा गोकुळवरील विश्वास कमी होऊ लागलाय असा दावाही त्यांनी केलाय। तर गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा घाट अध्यक्ष विश्वास पाटील यांनी घातला होता, पण त्याचं खापर मात्र महाडिक कुटुंबियांवर फोडलं गेलं असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला। गोकुळ दूध संघाच्या चाचणी लेखापरीक्षणावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत। संचालिका शौमिका महाडिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गोकुळच्या सध्याच्या कारभाराचा पंचनामा केला। संचालिका म्हणून आपण गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना वेळोवेळी प्रश्न विचारले, लेखी पत्र दिली, पण आज अखेर आपल्याला माहिती आणि उत्तरं मिळाली नाहीत। सहकाराच्या नियमांचं उल्लंघन करून गोकुळमध्ये निव्वळ तोंडी कारभार सुरू आहे। दूध विक्री दरात 12 रुपयांची वाढ झाली आहे, पण उत्पादक शेतकऱ्यांना केवळ 8 रुपये दरवाढ दिली। प्रति लिटर 4 रुपये प्रमाणे प्रतिदिन 32 लाख रुपये कुठं जातात याचं उत्तर अध्यक्ष आणि सत्ताधारी नेत्यांनी दिलं पाहिजे। वाढीव दर फरकातून गेल्या 80 दिवसात 25 कोटी 60 लाख रुपयांचं नुकसान करून दूध उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असा आरोप सौ महाडिक यांनी केला। कोविडच्या काळामध्ये गोकुळच्या निवडणुका त्यांनी घेतल्या, त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की ग्राहकावरती बोजा न टाकता आम्ही दरवाढ देणार उत्पादकाला, पण केलं काय त्यांनी? ग्राहकावरती दरवाढ लादली ते लादलीच, पण उत्पादकाला तेवढे पैसे दिले का खाली? मी अगदी मागे सुद्धा जाणार नाही, अगदी मी आता 80 दिवसाचा तुम्हाला एक हिशोब सांगते। या 80 दिवसापूर्वी त्यांनी 12 रुपये दरवाढ केली, ग्राहकाकडून 12 रुपये घेतले। मी फक्त म्हशीच्या दुधाचं सांगते, आलं का तुमच्या लक्षात? मी सांगते ग्राहकाकडून 12 रुपये घेतले, उत्पादकाला 8 दिले। म्हशीचं सरासरी रोजचं संकलन आहे 8 लाख, रोजचा फरक 8 लाख गुणिले 4 केला तर 32 लाख रुपये रोजचा फरक आहे। असा जर 80 दिवसाचा फरक काढला तर 25 कोटी 60 लाख रुपये ही तफावत आहे। हे पैसे गेले कुठे? म्हणजे तुम्ही 25 कोटी 60 लाखाचा 80 दिवसाचा माझ्या उत्पादकाचं नुकसान केलेलं आहे। हे याचं स्पष्टीकरण कुठेच नाही आहे। गेल्या 1.5 वर्षात 550 दूध संस्था वाढवल्या, त्यामुळे दूध संकलनात वाढ होणं अपेक्षित होतं, पण डिसेंबर 2021च्या तुलनेत डिसेंबर 2022 मध्ये दूध संकलन 28,35,898 लिटरनं का घटलं याचं उत्तर चेअरमन आणि त्यांच्या नेत्यांनी दिलं पाहिजे अशी भूमिका संचालिका शौमिका महाडिक यांनी मांडली। राजकीय द्वेषापोटी आज याची बीएमसी बंद कर, याची डेअरी बंद कर, एका गावात इतक्या संस्था काढल्या। तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, संस्था जवळपास 500 ते 600 संस्था कोल्हापूर जिल्ह्यात वाढवल्या, पण यांचं संकलन 30-30 लाखांनी घटायला लागलंय। मग तुम्ही मला सांगा की जर संस्था वाढल्या तर तुमचं संकलन पण वाढलंच याचा अर्थ असाच होतो ना? मग तुमचं संकलन का वाढत नाहीये, फक्त संस्थाच का वाढतायत? याचं उत्तर त्यांच्याकडे नाहीये। मला सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे सगळे प्रश्न विचारून झालेले आहेत, पण एकाचंही उत्तर त्यांनी अजूनपर्यंत दिलेलं नाहीये। दूध संकलन वाढवण्यासाठी आपण सहकार्य करू, पण हरियाणातील 1.25 लाख रुपयांची म्हैस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांवर सक्ती करणं योग्य नाही असं त्या म्हणाल्या। दूध दरवाढीचा विषय संचालक मंडळापुढे ठेवला नाही। नेत्यांच्या सांगण्यावरून चेअरमन आणि कार्यकारी संचालकच बहुतांश निर्णय घेतात असा आरोप शौमिका महाडिक यांनी केलाय। चुकीच्या धोरणामुळे पशुखाद्य कारखान्याला 6 कोटी रुपयांचा तोटा झालाय। एका ठेकेदाराला कमी दरानं दूध पावडरची विक्री केली आणि काही दिवसात त्याच ठेकेदाराकडून दुप्पट दरानं दूध पावडर विकत घेण्याचं कारण काय अशी विचारणा त्यांनी केली। 400 लिटरवरून सुरू झालेल्या गोकुळचं दूध संकलन प्रतिदिन 14 लाख लिटरवर पोहोचलं आणि 3000 कोटी रुपयांची उलाढाल होते। हेच गेल्या 25 वर्षातील कारभाराचं यश आहे। माजी पालकमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं की 25 वर्षाचं ऑडिट काढा, 2 वर्षाचा ऑडिट कशाला, तर त्यांना एवढं सांगायचं आहे की 25 वर्षाचा हा जो संघ होता ना, जो 400 लिटरवरनं 3000 कोटीची उलाढाल करणारा संघ बनला ना, हा जो ग्राफ आहे ना,
हा बघूनच एखाद्याला कळेल की ह्याचं ऑडिट लावायचं का नाही, आणि त्याची तुलना ह्या 2 वर्षात करा. तो ग्राफ असा जातो. म्हणजे यांनी आयत्या पिठावरती रेघोट्या ओढण्याच्या पलीकडे काही केलेलं नाहीये. यांचं ओरिजिनल असं काय आहे, दुसऱ्यांनी जमीन तयार करून द्यायची आणि ह्यांनी फक्त तिथले पिकं घ्यायची, एवढंच यांचं काम आहे. यांना माहिती आहे का 400 लिटरवरनं 3000 कोटीची उलाढाल करणारा संघ 13 लाख आणि 15 लाख लिटरवरती कसा आला? यांना काही माहिती नाही. यांचं नॉलेज पालकमंत्र्यांचं फक्त टँकर हा एक विषय संपला की यांचं गोकुळचं नॉलेज संपलं. चाचणी लेखापरीक्षणावरून आरोप करणाऱ्यांनी राज्यात त्यांची सत्ता असताना राजाराम कारखान्याचे सभासद कमी करण्यासाठी किती आटापिटा केला, गोकुळची चौकशी किती वेळा लावली, संचालकांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी कशा पडल्या याचा खुलासा करावा, असा पलटवार संचालिका शौमिका माडिक यांनी केलाय. लावलं होतं टेस्ट ऑडिट. तर आवर्जून एक गोष्ट मला सांगायची आहे की टेस्ट ऑडिट फक्त संघाचं नव्हतं लावलं, तर प्रत्येक डायरेक्टरावरती त्यांनी इन्कम टॅक्सच्या चौकशा लावल्या होत्या. याला म्हणतात सत्तेचा दुरुपयोग. राजाराम कारखान्याचे सभासद कमी करण्याचा प्रयत्न हा पालकमंत्र्यांनी त्यांच्या सत्तेच्या काळात केला. तत्कालीन सहकार मंत्र्यांना हाताशी धरून जे योग्य होते लोक त्यांना काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. याला म्हणतात सत्तेचा गैरवापर. सुप्रीम कोर्टाने त्यांना चांगली चपराक मारली आहे, म्हणून आता शांत आहेत ते. साधं महानगरपालिकेची सत्ता हाताशी धरून राजाराम कारखान्याच्या बागेवरती सुद्धा आरक्षण टाकण्याचं काम या पालकमंत्र्यांनी केलेलं आहे. अजून काय पाहिजे सांगा? बाग सुद्धा. 8 फेब्रुवारी 2022 रोजी राज्य सरकारकडे गोकुळमधील अनागोंदी कारभाराची तक्रार केली. जिल्हा उपनिबंधकांकडे गोकुळमधील भोंगळ कारभाराबद्दल तक्रार केली, पण राज्यातील सत्तेचा वापर करून माजी पालकमंत्र्यांनी या तक्रारी दडपून टाकल्या. माजी पालकमंत्र्यांचं ज्ञान गोकुळच्या टँकर पुरतंच मर्यादित आहे. त्यांनीच नेमलेल्या लेखापरीक्षकांनी दाखवलेल्या त्रुटींचं चाचणी लेखापरीक्षण होणार आहे. चाचणी लेखापरीक्षण थांबवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. लेखापरीक्षणाला ते एवढे का घाबरत आहेत? कर नाही तर डर कशाला, असा टोला शौमिका माडिक यांनी लगावला. गगनबावड्यातील DY पाटील कारखाना आणि मौनी विद्यापीठात सत्तेचा दुरुपयोग कशा प्रकारे सुरू आहे हे पाहायला मी अजून आलेली नाही, असा सूचक इशारा शौमिका माडिक यांनी आज पालकमंत्री सतेज पाटील यांना दिला. विरोधकांच्या दूध संस्थांचं दूध जाणीवपूर्वक वासाचं ठरवणं, राजकीय सूड भावनेतून गोकुळच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं, विरोधकांच्या दूध संस्थाच दूध स्वीकारण्यास नकार देणं, अशा पद्धतीचं सुडाचं राजकारण गोकुळमध्ये सुरू आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास कमी होऊन दूध संकलनात घट झाल्याचा दावा शौमिका माडिक यांनी केलाय. आमदार हसन मुश्रीफ यांनी लेखापरीक्षणाबद्दल केलेल्या वक्तव्यावर शौमिका माडिक यांनी आश्चर्य व्यक्त केलं. कुणाच्या तरी सांगण्यावरून चाचणी लेखापरीक्षणाचे आदेश झालेले नाहीत. मी संचालिका आहे आणि माझ्या तक्रारीवरून गोकुळचं चाचणी लेखापरीक्षण आहे. हवी असेल तर कागलमध्ये येऊन मी माझी ओळख करून देईल, असंही शौमिका माडिक म्हणाल्या. दूध उत्पादक महिलांना सोन्यानं मढवण्याचं आश्वासन देऊन गोकुळची सत्ता त्यांनी मिळवली. किती दूध उत्पादक महिलांना गोकुळच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांनी सोन्यानं मढवलं ते जाहीर करावं, अशी मागणी खासदार धनंजय माडिक यांनी केली. माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून अध्यक्ष विश्वास पाटील यांनी गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करण्याचा घाट घातला होता आणि त्याचं खापर मात्र माडिक परिवारावर फोडलं गेलं, असंही खासदार धनंजय माडिक यांनी सांगितलं.